नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी मोदी समर्थक आहे हे कधीही लपवलेलं नाही. आणि त्यामुळे 17 तारीखला जे संसदेमध्ये महिला विधेयक लोकसभेमध्ये पराभूत झालं, त्यानंतरही मी मोदी समर्थक आहे. आणि मोदी किंवा शहा यांनी ज्या प्रकारे हे विधेयक आणलं आणि पराभूत होऊ दिलं, याचा अर्थ त्यांचा दारुण पराभव झाला असं बोललं जाणार, याविषयी माझ्या मनात काडी मात्र शंका नाही. पण राजकारण जर समजून घ्यायचं असेल, राजकारणातले डावपेच समजून घ्यायचे असतील, तर तुम्हाला उपलब्ध असलेली जी सभागृहातली किंवा सभागृहाच्या बाहेरच्या राजकारणाची हत्यारं असतात, आयुधं असतात, अवजारं असतात, त्यांचा वापर तुम्ही आपल्या राजकीय डावपेचात करत असता. आणि मोदी आणि शहा त्याला अपवाद आहे असं मी अजिबात मानत नाही. मी भले मोदी शहांचा समर्थक असेल, पण हे दोघे अत्यंत सच्छील आणि सद्ग्रस्त आणि काय म्हणाल ते साधू संत आहेत असा माझा भ्रम अजिबात नाही. त्यामुळे आपला व्यापक राजकीय लक्ष आहे, टार्गेट आहे, ते साध्य करण्यासाठी मोदी आणि शहा काय काय डावपेच खेळू शकतील याची कल्पना करणं अवघड असतं. आणि म्हणून हा पराभव हा दिसत असून ओढवून आणणं इतकं सहजगत्या सगळं घडलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे मी मोदी शहांना जितका ओळखतो किंवा मी त्यांचा जितका अभ्यास केलाय, तो बघितल्यानंतर मला असं वाटतं, या पराभव व्हावा या अपेक्षेनेच हे विधेयक लोकसभेत फेटाळलं जावं, याच अपेक्षेने ते विधेयक आणलेलं असावं अशी मला दाट शंका आहे. अर्थात गिरे तो भी टांग ऊपर. बघा, भाऊ हा मोदी भक्त आहे, मोदी चाटुकार आहे, आणि त्यामुळे तो पराभवात देखील मोदींचं यश सांगायला बघतोय असंही अनेक जण म्हणतील. आणि त्यांना म्हणायचा तो अधिकार आहे, कारण विधेयक मोदी सरकारने आणलं आणि ते फेटाळलं गेलं. ही वस्तुस्थिती आहे, ती कोणी नाकारू शकत नाही, मी पण नाकारणार नाही. पण यामागे काय डावपेच असू शकतील, त्याच्यातून कुठलं राजकारण साध्य करण्यासाठी खेळलेले डावपेच असू शकतात, त्याचा विचार करणंही अगत्याचं असतं असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी एका वेगळ्या दिशेने, एक वेगळा पैलू तुमच्यासमोर आणण्यासाठी करतो आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, यापूर्वी ज्या वेळेला 370 कलम हटवण्यासाठी राज्यसभेमध्ये प्रस्ताव आणला गेला होता, आणि राज्यसभेत तेव्हा भाजपचं किंवा एनडीएचं बहुमत नव्हतं. 2019ला ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला 370 कलम हटवण्यासंबंधीचा प्रस्ताव किंवा विधेयक संसदेत आणलं गेलं, ते जिथे बहुमत नव्हतं अशा ठिकाणी आणलं गेलं, आणि ती जागा होती राज्यसभा. म्हणजे कदाचित तिथे हे विधेयक पराभूत होऊ शकेल अशी शक्यता होती. आणि तरीही ते धाडस अमित शहानी गृहमंत्री झाल्या झाल्या केलेलं होतं. अमित शहा गृहमंत्री होऊन 6 महिने सुद्धा उलटले नव्हते, तेवढ्यात त्यांनी 370 कलमाला हात घातला होता. आणि पराभव ज्या सभागृहात होऊ शकतो अशा ठिकाणी ते विधेयक पहिल्यांदा आणलं गेलं, आणि हुकमी ते पास होऊ शकण्याची जागा लोकसभा होती, कारण भाजपकडेच एकट्याचे 300 खासदार होते. 350च्या घरात त्यांचे एनडीएचे खासदार होते. पण विधेयक आणलं कुठे पहिल्यांदा, तर राज्यसभेमध्ये, आणि तिथे मंजूर करून घेतलं, आणि मग ते लोकसभेत आणलं गेलं. या वेळेला परिस्थिती उलटी आहे. घटना विधेयक असल्यामुळे, घटना दुरुस्ती विधेयक असल्यामुळे 2/3 बहुमताशिवाय ते पास होऊ शकणार नाही.
हे न कळण्या इतके नरेंद्र मोदी किंवा अमित शहा दुरकुळे बिलकुल नाहीत. आणि असं विधेयक त्यांनी अर्थसंकल्पी अधिवेशन चालू असताना आणलं असं सुद्धा नाही. त्यांनी अचानक अर्थसंकल्पी अधिवेशन संपल्यानंतर आणि ऐन विधानसभेच्या निवडणुका चालू असतानाच्या काळात हे विधेयक विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये मांडलेलं आहे. आणि ते लोकसभेत आपल्या पक्षाचं म्हणजे भाजपचं एकट्याचं बहुमत नाही किंवा एनडीएचंही 2/3 बहुमत नाही, अशा वेळेला धाडस केले. 540 मध्ये तुम्हाला कमीत कमी 360 इतकी मतं पाहिजे होती. आणि जर आपल्याला कडाडून विरोध होणार असेल तर ती मिळणं अशक्य आहे हे कळत असताना सुद्धा मोदी आणि शहा यांनी जर हे विधेयक लोकसभेत आणलं आणि ते पराभूत करून घेतलं तर ते पराभव हवा होता म्हणून केलंय का, आणि हवा असेल तर कशासाठी आहे याचाही विचार करणं आवश्यक आहे. आता गंमत अशी आहे मित्रांनो, की हे विधायक जे फेटाळलं गेलेलं आहे 2/3 बहुमताने पास झालेलं, मतं बघितली तर बहुमत मिळालेलं आहे, पण बहुमताने नाही, घटना दुरुस्ती जी असते हे 2/3 बहुमताने पास करावं लागतं. आणि तिथे ते फेल होणार याविषयी शंका नव्हती. याचं कारण असं आहे की जसं 370 हे राज्यसभेत आणताना तिथे फ्लोअर मॅनेजमेंट करून आपल्याकडे हुकमी बहुमत नसताना 2/3 बहुमत नसताना तिथे ते विधेयक संमत करून घेण्यात आलं आणि नंतर लोकसभेत आणलं. याचं कारण दोन्हीकडे हे विधेयक संमत झालं पाहिजे आणि 370 आणि 31A कलम रद्द झालं पाहिजे याविषयी मोदी शहांना अगत्य होतं. आणि त्याप्रमाणेच 2019 मध्ये 370चा खात्मा करण्यात आला. गंमत अशी आहे की मग महिला विधेयक आणि महिलांना 30% आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत आणल्यानंतर ते पास होऊ नये अशी मोदी शहांची इच्छा होती का? बिलकुल नाही. महिलांना हे आरक्षण द्यावं ही मोदींची इच्छा आहे. आणि काय ते नारी वंदना वगैरे हा उद्योग त्यांनी आधीपासून केलेला आहे. पण हे सगळं करताना राजकारण देखील लक्षात घ्यावं लागतं. आपण जे काय करतोय त्याचा राजकीय फायदा आपल्या राजकारणाला, आपल्या पक्षीय भूमिकेला, आपल्या विचारधारेला झाला पाहिजे ही प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते, त्या पक्षाच्या नेत्यांची अपेक्षा असते. आणि त्यामुळे ते विधेयक आणून ते पराभूत झालं तर फायदा आहे की ते विधेयक फेटाळलं गेलं तर फायदा आहे, याचाही राजकीय नेता विचार करत असतो. आता लक्षात घ्या, इथे लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुस्पष्टपणे एका बाजूला एनडीए आणि एका बाजूला एनडीए, म्हणजे जी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आघाडी तयार झाली होती, त्याचा सरळ सरळ दुभंग महिला विधेयकाच्या, घटनादुरुस्तीच्या विधेयकाच्या मतदानातून आपल्याला दिसतो. 230 जागा आयएनडीए म्हणणाऱ्या आघाडीला मिळाल्या किंवा भाजपच्या कट्टर विरोधकांना 230 जागा लोकसभेत निवडणुकीनंतर मिळालेल्या होत्या. आणि आत्ता पडलेली मतं बघितली विधेयकाच्या विरोधातली तर ती नेमकी तितकीच आहेत. आणि जितकी मतं एनडीएला लोकसभा निवडणुकीत गठबंधन म्हणून मिळाली होती आणि ज्याचं सरकार बनलं तेवढीच मतं आपल्याला दुसऱ्या बाजूला सत्ताधारी गटाच्या बाजूला दिसतात. त्यामुळे लोकसभेच्या वेळेला जी परिस्थिती होती ती लोकसभेच्या या महिला विधेयकाच्या निमित्ताने तशीच्या तशी आहे. हे मोदी शहांनी या निमित्ताने दाखवून दिलं. हे जे विधेयक आज नामंजूर झालंय ते आणखी काही दिवसांनी आणून पासही करता येईल. एकदा ते विधेयक फेटाळलं गेलं याचा अर्थ ते परत आणता येत नाही असं बिलकुल नाहीये. पण राजकारणामध्ये जर वेगळं काही साध्य करायचं असेल तर आजचा पराभव सुद्धा
अगत्याचा असतो, आवश्यक असतो. आणि मला असं वाटतं की हा पराभव हा मोदी शहांनी मुद्दाम घडवून आणलेला आहे पराभव. कारण त्यातून त्यांनी एक गोष्ट दाखवून दिली की देशातल्या महिलांना जे आरक्षण आणि विशेष दर्जा मोदी सरकार देऊ इच्छित, एनडीए आघाडी देऊ इच्छिते, त्याचे कट्टर विरोधक जर कोण असतील तर ते INDIA नावाची जी गठबंधन आहे, आघाडी आहे, तिला महिला आरक्षण नको आहे. गंमत अशी असते की सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य नागरिक जो असतो तो लोकसभेमध्ये जे वेगवेगळे मुद्दे मांडले जातात, आक्षेप, तांत्रिक किंवा कुठलेही आक्षेप घेतले जातात, त्या तपशिलामध्ये सामान्य नागरिक किंवा मतदार जात नसतो. त्याच्यासमोर एक महिला विधेयक आणलं गेलं आणि विरोधकांनी ते महिला विधेयक हाणून पाडलं, एवढीच गोष्ट जाते. जे जे आक्षेप विरोधकांनी घेतले ते सगळे चुकीचे. आणि भारतीय जनता पक्ष की एनडीए सरकारने मांडलेले सगळेच्या सगळे आक्षेप कसे महिलांच्या हिताचे, असा दावा भाऊ तोरसेकर चुकूनही करणार नाही. दोन्ही बाजू आपापल्या राजकीय डावपेचांच्या दृष्टीनेच आपल्या भूमिका मांडत असतात आणि कृती करत असतात. त्यामुळे विरोधकांनी जे तांत्रिक आक्षेप किंवा संसदीय आक्षेप घेतले ते संपूर्णपणे गैरलागू आहेत असं मी बिलकुल मानत नाही. भाजपने हे महिला विधेयक आणताना आपल्याला भविष्यातल्या राजकारणात जी काही झेप घ्यायची आहे त्याच्यासाठी काय काय उपयुक्त ठरेल अशा दृष्टीनेच हालचाली केल्या होत्या. आणि त्यामुळे भाजपचा ह्या मतलबी डाव हाणून पाडणं हे विरोधकांचं कर्तव्य होतं. पण ते कर्तव्य पार पाडताना जनमानसासमोर, प्रामुख्याने देशातली जवळपास अर्धी लोकसंख्या किंवा अर्धा मतदार असलेल्या महिलांसमोर विरोधी पक्षाचा कुठला चेहरा गेला हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज तमिळनाडू आणि बंगाल या दोन विधानसभा निवडणुकांचं मतदान व्हायचं आहे. त्या निवडणुका ऐन भरात आहेत. असा मुहूर्त साधून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये हे विधेयक आणून ते पराभूत करून घेणं हा म्हणूनच मला एक राजकीय डावपेच वाटतो. बंगाल असो किंवा तमिळनाडू असो, ही दोनही राज्य भाजपच्या आवाक्याच्या बाहेरची राहिलेली आहेत आणि यावेळेला पहिल्यांदा भाजप बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असलेल्या ममता दिदी समोर खरं खुरं आव्हान घेऊन उभा आहे. आणि ममता दिदी यांचा जो राजकीय कणा आहे तो मुस्लिम आणि महिला असा मानला जातो. अशा वेळेला अजूनही प्रचाराला 4 दिवस आणि जवळजवळ 10 दिवस बाकी असताना हे विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर तमिळनाडू असो किंवा बंगालमध्ये असो, प्रचाराचा सूर पुढच्या 4 दिवसामध्ये काय आळवला जाईल याची कल्पना करा. या दोनही राज्यामध्ये मिळून जवळजवळ 81 लोकसभेच्या जागा आहेत. आणि या दोन विधानसभांमध्ये पुढच्या 3-4 दिवसामध्ये ज्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलंय आणि ज्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलंय अशी उभी दुफडी मतदारासमोर गेलेली आहे. तेव्हा या दोन राज्यामध्ये जो महिला मतदार बाहेर पडणार आहे त्यातल्या 4-5%, 10-15% मतांच्या महिला मतावर जर या पराभवाने प्रभाव पडणार असेल तर तो भाजपसाठी लाभदायक असणार आहे, एनडीए साठी लाभदायक असणार आहे. कारण लक्षात ठेवा, तमिळनाडूतला डीएमकेला चॅलेंज देणारा प्रतिस्पर्धी अण्णा द्रमुक आहे आणि अण्णा द्रमुक या विधेयकाच्या बाजूने उभा राहिलाय. तर तुमच्या बंगालमध्ये ममता दिदी या महिला मुख्यमंत्री असून सुद्धा महिला आरक्षणाच्या विरुद्ध उभ्या राहिल्यात. हे चित्र मतदारासमोर गेलेलं आहे आणि पुढचे जे काय मतदानाच्या आधीचे म्हणजे 21 एप्रिल पर्यंत आणि उरलेल्या मतदारसंघामध्ये
27 एप्रिल पर्यंत जो प्रचार चालणार आहे त्यामध्ये आमच्या समोर, एनडीए समोर, भाजप समोर जे विरोधाला उभे आहेत ते महिलांचे विरोधक आहेत, महिलांचे शत्रू आहेत, असं चित्र भारतीय जनता पक्ष आणि एनडीए उभं करणार हे विसरू नका. तामिळनाडूमध्ये असंच बघितलं तरी महिला हा प्रभावी मतदार आहे आणि त्याचा प्रभाव निवडणुकीच्या निकालावर मोठ्या प्रमाणात पडत असतो. जे तांत्रिक मुद्दे संसदेच्या, लोकसभेच्या चर्चेमध्ये उपस्थित केले ते सामान्य मतदाराच्या आणि महिला मतदाराच्या आवाक्याच्या पलीकडचे आहेत. भाजप हे डावपेच खेळत होता, भाजप ते राजकारण खेळत होता, हे सामान्य महिला मतदाराच्या पचनी पडणारी गोष्ट नाही. पण दुसरीकडे यांनी महिलांना आम्ही 30% आरक्षण देत होतो आणि त्याच्या विरुद्ध ममता दिदी किंवा डीएमके गेला याचा प्रचार पुढच्या 10-12 दिवसामध्ये जोर जोरात कर्कश आवाजात केला जाणार आहे. आणि जेव्हा आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध असा प्रचार करण्याची संधी भाजपला किंवा एनडीएला मिळते तेव्हा त्याचा लाभार्थी कोण असेल याचा विचार करा. मग कळेल की ऐन विधानसभा निवडणुका रंगात आलेल्या असताना अचानक हे अधिवेशन बोलवून हे विधेयक का मांडलं गेलं आणि का पराभूत करून घेतलं. या पराभवात हा ओढवून आणलेला पराभव हा वरकरणी राजकीय दृष्ट्या भाजपला, मोदीला आम्ही हरवलं अशा फुशारक्या मारणारे जे आहेत त्यांच्यासाठी खुशीचा मामला असेल. पण ज्या राज्यामध्ये मतदान होऊ घातलेलं आहे तिथे याचा परिणाम काय होईल त्याचा विचार करा. मग या महिला विधेयकाच्या घटना दुरुस्तीच्या लोकसभेतल्या पराभवाचं सौंदर्य किंवा राजकीय सौंदर्य तुमच्या लक्षात येऊ शकेल. बाकी परिणाम काय होतात पुढल्या काळात आपण बघू. आता मी थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.